सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेचे आयुक्त म्हणून सत्यम गांधी यांनी कार्यभार स्वीकारला। सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेच्या आयुक्तपदी सत्यम गांधी यांची नियुक्ती झाल्यानंतर आज नूतन आयुक्त सत्यम गांधी यांनी महापालिका मुख्यालयात भेट देऊन आयुक्तपदाचा कार्यभार स्वीकारला। मंगळवारी सत्यम गांधी यांच्या नियुक्तीबाबतचे आदेश येताच सत्यम गांधी यांनी आज सकाळी महापालिका मुख्यालयात दाखल झाले आणि यावेळी प्रभारी आयुक्त रविकांत अडसूळ आणि अन्य अधिकाऱ्यांनी नूतन आयुक्त सत्यम गांधी यांचे स्वागत केले। त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास अभिवादन करीत सत्यम गांधी यांनी आयुक्त दालनात जाऊन आयुक्तपदाचा कार्यभार स्वीकारला। यावेळी महापालिकेच्या सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांनी आयुक्त सत्यम गांधी यांचे स्वागत केले। यावेळी अतिरिक्त आयुक्त रविकांत अडसूळ, उपायुक्त वैभव साबळे, स्मृती पाटील, शिल्पा दरेकर, सहाय्यक आयुक्त आकाश डोईफोडे, लेखाधिकारी अभिजित मेंगडे आदी उपस्थित होते। पदभार स्वीकारल्यानंतर नूतन आयुक्त सत्यम गांधी यांनी विविध विभागास भेटी देऊन कामकाजाची माहिती घेतली। सर्वांना नमस्कार, मी सत्यम गांधी IAS 2021 बॅच। मी आज मध्यान्हपूर्व सांगली महानगरपालिकाचा आयुक्त म्हणून कार्यभार स्वीकारलेला आहे। मी सगळे सांगलीकरला आवाहन करू इच्छितो की जे काही कंप्लेंट्स असेल, जे काही ग्रीव्हन्सेस असेल ते मला तुम्ही डायरेक्ट येऊन भेटू शकतात। आणि 2-4 प्रायोरिटीज मी आता सगळ्यांना सांगितलेलं आहे। कार्यालयाच्या स्वच्छता, दुसरा ग्रीव्हन्स रिड्रेसल आणि तिसरा जे कामाची पद्धत आहे ते ट्रान्सपेरन्सी असलं पाहिजे त्याच्यामध्ये। आणि हे 3 बेसिक प्रिन्सिपलवर कुठल्याही प्रकारच्या हलगर्जीपणा बर्दाश्त होणार नाही। आणि मला पूर्ण विश्वास आहे की सांगलीकर आणि माझं जे काही स्टाफ वगैरे आहे ते मला पूर्ण सहयोग करतील काम करायला। धन्यवाद। ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, सांगली।